नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बिहारमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी नितीश कुमार आज राज्यपालांना भेटणार. राज्यांना स्वतःच्या धोरणात्मक योजना राबवण्याची मुभा असावी, मुख्यमंत्री फडणवीस यांची नीती आयोगाच्या बैठकीत मागणी. काँग्रेस पक्षाच्या पराभवानं निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याचं शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन. 95व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा समारोप. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सायकलिंगमध्ये ऋतुजा सातपुतेला सुवर्ण पदक, तर महिला एकेरी टेनिसमध्ये प्रार्थना ठोंबरे हिला रौप्य पदक. बिहार विधानसभेतल्या 243 पैकी 130 सदस्यांच्या पाठिंब्याच्या दाव्यावरती जनता दल संयुक्तचे नेते नितीश कुमार आज राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेसाठी दावा करणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनीही नितीश कुमार यांना जनता दल संयुक्तचे सभागृहातले नेते म्हणून मान्यता दिली आहे. मांझी यांना पायउतार होण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मात्र आपल्याकडेच बहुमत असून राजीनामा देण्यास मांझी यांनी नकार दिलाय. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता राज्यपाल काय भूमिका घेत आहेत याकडे लागलंय. जनता दल संयुक्तच्या 111 पैकी 97 विधानसभा सदस्य आणि 41 पैकी 37 विधान परिषद सदस्यांनी नितीश कुमार यांची बहुमतानं नेता म्हणून निवड केली आहे. नितीश कुमार यांना काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि भाकप यांच्या पाठिंब्याचाही दावा आहे. सध्या बिहार विधानसभेच्या 10 जागा रिक्त असल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी कुमार यांना केवळ 117 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. कुमार यांच्या दाव्यानुसार सध्या बहुमताचा आकडा त्यांच्याकडे असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान बिहार मंत्रिमंडळातल्या 20 मंत्र्यांचे राजीनामे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी स्वीकारले. बिहार विधानसभा विसर्जित करण्याचे अधिकार मुख्यमंत्री मांझी यांना बहाल करण्याच्या प्रस्तावाला विरोध म्हणून या मंत्र्यांनी हे राजीनामे दिले आहेत. ते सर्व नितीश कुमार यांचे समर्थक मानले जातात. विकासाला चालना, रोजगार निर्मिती तसंच गुंतवणूक चक्राचं पुनरुज्जीवन ही उद्दिष्ट साधण्यासाठी राज्यांनी परस्परांमधले मतभेद विसरून जावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नीती आयोगाची पहिली बैठक काल त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. विविध प्रकल्पांची अंमलबजावणी सुरळीतपणे व्हावी या दृष्टीनं देखरेख करण्यासाठी राज्य सरकारांनी एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल तसंच अनेक केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियान तसंच मेक इन इंडिया अशा महत्वाकांक्षी योजना यशस्वी होण्याच्या दृष्टीनंही कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक माहिती दिली. कि ये स्वच्छ भारत अभियान जो क्लीनलीनेस कैंपेन है, ये कोई सीमित समय के लिए नहीं है. दिस हैज टू बिकम अ पार्ट ऑफ आवर लाइफ एंड इट हैज टू बिकम अ पार्ट ऑफ आवर लाइफ इन परपेचुटी. And therefore, what is the institutional mechanism to be evolved for this purpose? And what is the technology know-how which is essential for this? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या बैठकीला उपस्थित होते. समतोल विकासाची राष्ट्रीय संकल्पना साकार करण्यासाठी राज्यांना त्यांच्या स्वतःच्या योजना तयार करण्याचं स्वातंत्र्य देऊन त्या योजनांना नीती आयोगानं मान्यता आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली. देशात प्रथमच महाराष्ट्रानं गोदावरी खोरे आणि 30 उपखोरे यांचा एकात्मिक आराखडा तयार केला आहे. केंद्र शासनानं त्याला विशेष मदत करावी अशी मागणीही फडणवीस यांनी यावेळी केली. कैरो इथं एका फुटबॉल सामन्यापूर्वी सुरक्षारक्षक आणि सामन्याची तिकीटं मिळू न शकलेले फुटबॉलप्रेमी यांच्यात झालेल्या संघर्षामध्ये किमान 22 जण ठार तर इतर 35हून अधिक जण जखमी झाले आहेत. इजिप्त प्रीमियर लीगच्या सामन्यापूर्वी तिकीटं न मिळाल्यामुळे 10,000 प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी पोलीस वाहनांना आगी लावल्या. त्यांना हुसकावून लावताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 22 जण ठार झाल्याचं इजिप्तच्या गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. 3 वर्षांपूर्वी अशाच एका फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारामध्ये 70 जण ठार झाल्यानंतर सामन्यासाठीची प्रेक्षकांची संख्या इजिप्तच्या सरकारनं मर्यादित ठेवली आहे. त्यामुळे अनेक फुटबॉल प्रेमींना या सामन्याची तिकीटं मिळू शकली नव्हती.
गडचिरोली जिल्ह्यातल्या रेपनपल्ली गावातल्या एका 25 वर्षीय व्यक्तीला काल माओवाद्यांनी ठार केलं आणि त्याचं वाहन जाळून टाकलं. 2 दिवसांपूर्वी माओवाद्यांनी धानोरा तालुक्यातल्या घोडेझरी इथल्या एका शेतकऱ्याची अशीच हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी तपास सुरू असून माओवाद विरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आलंय. संपूर्ण राज्य पारदर्शक पद्धतीनं चालावं, भ्रष्टाचार पूर्णपणे मिटावा या दृष्टीनं सरकारची वाटचाल सुरू असून 100 दिवसांमध्ये अनेक निर्णयांना गती देण्यात आली आहे, असं राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. ते काल कोल्हापुरात बोलत होते. सहकार चळवळ ही महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात कुठलाही गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हे लक्षात घेऊन 44 प्रोजेक्ट पणनचे तयार होते, पण ते पणनकडे चालवण्याची क्षमता नव्हती. आम्ही निर्णय केला की हे 44 प्रोजेक्ट हे आम्ही वर्तमानपत्रात डिक्लेअर करणार आणि ज्यांना ज्यांना हे प्रोजेक्ट चालवायला हवेत त्यांना पणनने केलेली 6-6, 7-7 कोटीच्या इन्व्हेस्टमेंट सहित एनजीओजला आणि चांगल्या शेतकऱ्यांना, प्रगतिशील शेतकऱ्यांना नीट त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन आम्ही हे प्रोजेक्ट चालवायला देणार. काँग्रेस पक्षाच्या पराभवानं निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली, असं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सांगितलं. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी मानसिकतेतून बाहेर पडून रस्त्यावर उतरावं असं आवाहन त्यांनी केलं. पुण्यातल्या बालेवाडी इथं आयोजित राज्यस्तरीय संमेलनात ते मार्गदर्शन करत होते. पक्ष संघटना मजबूत करणं तसंच सामाजिक सद्भाव आणि सामाजिक प्रश्नांकरता संघर्षाची दिशा ठरवण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. निवडणुकीपूर्वी दिलेलं एकही आश्वासन राज्य सरकारला 100 दिवसात पाळता आलं नाही, अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही या संमेलनाला उपस्थित होते. लोकसहभागातून ग्रामविकास झाला पाहिजे, असं ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. समर्थ भारत व्यासपीठातर्फे ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरपंच परिषदेत ते बोलत होते. सरपंच या नात्याने तळागाळातल्या समाजाचा विकास करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, त्याचा उपयोग करत समाजाचा विकास करा, असं आवाहन त्यांनी केलं. ग्रामीण भागामध्ये शेतीपूरक आणि जोडधंदे सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बायोगॅस प्रकल्प, सेंद्रिय शेतीचा वापर वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली. पंचायत राज व्यवस्थेमध्ये सरपंच हा महत्त्वाचा घटक आहे. सरपंचांना काही अडचणी असल्यास आम्ही त्यांच्याशी संवाद साधू आणि त्यांना मार्गदर्शन करू, असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रत्येक गाव समृद्ध बनवण्याची जबाबदारी सरपंचाची आहे, याची जाणीवही त्यांनी यावेळी करून दिली. यावर्षीचा विदर्भरत्न पुरस्कार डॉक्टर राणी अभय बंग, अरुण मोटघरे आणि अमरावतीच्या रजियाना सुलतान यांना, तर नागपूर रत्न पुरस्कार डॉक्टर चंद्रकांत मेहर यांना काल देण्यात आले. समर्थ स्मारक समितीच्या वतीनं हे पुरस्कार दिले जातात. प्रवीण दटके प्रमुख पाहुणे म्हणून तर डॉक्टर पंकज चहांदे अध्यक्ष या नात्यानं या कार्यक्रमाला उपस्थित होते. मानवनिर्मित प्रश्न केवळ कायद्यानं, शिक्षणानं किंवा धर्मानंही सुटणार नाहीत. त्यासाठी समाजाच्या संवेदना जागृत करण्याची गरज असल्याचं मत डॉक्टर राणी बंग यांनी यावेळी व्यक्त केलं. समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी मद्य, तंबाखू आदी अंमली पदार्थांवर कायद्यानं बंदी आणि या कायद्याची काटेकोर अंमलबजावण्याची गरज असल्याचं मत रजिया सुलतान यांनी यावेळी व्यक्त केलं. मुंबईजवळ असलेल्या नव्या मुंबईचा झपाट्यानं विकास होताना दिसतोय. मात्र दुसरीकडे रेल्वे स्थानक परिसरातल्या रस्ते तसंच वाहनतळांवर अनधिकृत हातगाड्या आणि विविध स्टॉल्सनी अतिक्रमण केलंय. त्यामुळे सामान्य नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी झगडावं लागतंय. नवी मुंबईतील ऐरोली, कोपरखैराणे, तुर्भे या रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या वाहनतळांवर अनधिकृतपणे भाजीवाले, मासेवाले, चायनीज गाड्या, दाबेली, वडापाव यांच्या गाड्या आणि स्टॉल सुरू असल्याचं दिसत आहे. ऐन गर्दीच्या वेळी या वाहनतळांवर हे सगळे उद्योग बिनदिक्कतपणे आणि अनधिकृतपणे सुरू आहेत. अनधिकृतपणे रस्त्यावर व्यवसाय करताना दररोजच्या होणाऱ्या त्रासापासून लवकर सुटका व्हावी यासाठी हे फेरीवाले नवी मुंबई महानगरपालिकेकडे अधिकृत जागेची मागणी करत आहेत. त्याच्यासाठी जरा पर्याय म्हणून त्यांना त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी जर कुठेतरी जागा
हॉकर झोन जर मिळून दिले तर अतिउत्तम होईल आणि आम्ही त्याचं स्वागतच करू. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे हे खाद्य विक्रेते केवळ पदपथ अडवून थांबताना दिसत नाहीत, तर आपलं साहित्य, धोकादायक गॅस सिलेंडर, अन्नपदार्थ तयार केल्यानंतर उरलेलं टाकाऊ साहित्य हे सुद्धा याच परिसरात टाकताना दिसतात. या साऱ्यामुळे अस्वच्छता, रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या साऱ्याला सामान्य नागरिक आता कंटाळला आहे. मात्र स्थानिक नगरसेवक कधी या स्टॉलवाल्यांना, हातगाडीवाल्यांना समर्थन देतात, तर कधी त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आवाज उठवतात. मात्र या साऱ्यात सामान्य माणूस काय मार्ग निघतो याची वाट पाहतोय. देशाच्या कोणत्याही राज्यामध्ये आपण राहत असलो तरी मराठीच्या अस्सल परंपरा आणि कला संस्कृतीचं आपण जतन केलं पाहिजे, असं राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलंय. बेळगाव इथं 95व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. मराठी भाषेचा विकास झाला पाहिजे असं म्हणताना मी कन्नड भाषेचाही सन्मान करतो असं सांगून रावते म्हणाले की घटनेमध्ये कोणत्याच भाषेला बंधन नाही, त्यामुळे एकमेकाला अभिवादन करताना जय महाराष्ट्र म्हणण्यामध्ये काहीही गैर नाही. मराठी नाटकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका आपण नेहमीच घेतली आहे असंही त्यांनी सांगितलं. प्रारंभी मोहन जोशी यांनी स्वागत केलं, तर फैयाज यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सर्वांचे आभार मानले. यावेळी आमदार उदय सामंत, किरण ठाकूर आणि नाट्य क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ समाजसेवक आणि स्वातंत्र्यसैनिक बाबा आमटे यांची आज 7वी पुण्यतिथी. समाजाकडून उपेक्षित असलेल्या कुष्ठरोग्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांनी आनंदवनची स्थापना केली. आनंदवनमुळे अनेक कुष्ठरोगी स्वतःच्या पायावर उभं राहून सन्मानानं जीवन जगत आहेत. बाबा आमटे स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झाले होते. वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रातही त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. गांधी शांती पुरस्कारासह अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. समाजातील उपेक्षित घटकांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या समाजसेवकाला शतशः अभिवादन. मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914ला वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथल्या सधन कुटुंबात झाला. नागपूर विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेऊन ते वकील झाले. रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आश्रमाला बाबा आमट्यांनी भेट दिली. शांतिनिकेतनच्या या भेटीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. पुढे महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्यावर गांधीजींच्या सत्यनीती आणि निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीनं प्रभावित होऊन दीनदलितांच्या सेवेसाठी काम करण्याचं त्यांनी ठरवलं. गांधीजींनी त्यांना अभय साधक ही पदवी दिली. 1952 साली चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनची स्थापना केली. प्रत्येक कुष्ठरोग्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या कार्यासाठी डेमियन हटन या अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं तसंच संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. त्याचबरोबर पद्मविभूषण, पद्मश्री यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. ज्वाला आणि फुलं, उज्ज्वल उद्यासाठी आणि माती जागविल त्याला मात ही विविध पुस्तकही बाबांनी लिहिली. 9 फेब्रुवारी 2008 साली वरोडा इथल्या निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगानं त्यांचं निधन झालं. आपल्या कार्यामुळे असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांनी प्रेरणा दिली. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन हे कार्य पुढे चालू ठेवावं हीच त्यांना आजच्या दिवशी श्रद्धांजली. केरळमध्ये सुरू असलेल्या 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कालच्या 8व्या दिवशी महिलांच्या 28 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या ऋतुजा सातपुते हिनं सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 126 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेमध्ये हरियाणाच्या पंकज कुमारनं सुवर्णपदक मिळवलं, तर महाराष्ट्राच्या अभिनंदन भोसले याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. महिलांच्या एकेरी टेनिस स्पर्धेमध्ये गुजरातच्या अंकिता रैना हिनं सुवर्णपदक, तर महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरे हिनं रौप्य पदकाची कमाई केली. महाराष्ट्र 92 पदकं पटकावून दुसऱ्या स्थानावर कायम आहे. त्यात 27 सुवर्ण, 38 रौप्य आणि 27 कांस्य पदकांचा समावेश आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी नितीश कुमार आज राज्यपालांना भेटणार.
राज्यांना स्वतःच्या धोरणात्मक योजना राबवण्याची मुभा असावी, मुख्यमंत्री फडणवीस यांची नीती आयोगाच्या बैठकीत मागणी. काँग्रेस पक्षाच्या पराभवानं निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याचं शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन. 95व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा समारोप. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलिंगमध्ये ऋतुजा सातपुतेला सुवर्णपदक, तर महिला एकेरी टेनिसमध्ये प्रार्थना ठोंबरे हिला रौप्य पदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.